आज खूप उशिरा उठलो, 8:30-9 झालं उठायला. त्यानंतर सगळं उरकलंय. दीदीचा खूप कंटाळा आलेला आहे. मान पण दुखती, मान का दुखती काय ती का रात्री झोपेत ती अवघडली वाटतं. तर चाललंय मंदिरात, गर्दी नाही वाटतं. मग लवकरात लवकर पाय पडून येतो, कारण की दुसरे कामं पण आहेत. ब्लॉग पण अपलोड करायचा आहे कालचा. झालेलं आहे. मला जायचं आहे आयशच्या घरी, म्हणजे आयशच्या काकीकडे जायचं आहे. त्यांनी पण न्यू कार घेतलेली आहे. कशाला या 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 राणी मौला आहे का? हॅलो फ्रेंड्स, काय करतोस तू? ए पकडायलाच पकडा. आयशला खाऊच भेटणार नाही. कात्री नाही वाजवायची आयश. हे हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज तर सुट्टी आहे, सॅटर्डे संडे तर सुट्टीच असते मला कॉलेजला. आणि आज खूप उशिरा उठलो, 8:30-9 झालं उठायला. त्यानंतर सगळं उरकलंय. आणि दिदी चालली आहे आत्ता बाहेर, मैत्रिणीचा बड्डे काहीतरी मग ती चालली तिकडं. आणि मी पण चाललो आता मेडिकलमध्ये, कारण की आज कंटाळा आलाय, कोणच नाही घरी. मग आता ही पण चालली तर मी जाऊन बसतो मेडिकलमध्ये. तर कालच्या बड्डे नंतर मम्मीला तर लय आवडला कालचा बड्डे, तिचा खूप स्पेशल गेला. मला म्हणजे खूप छान वाटलं. आत्ता काहीतरी 1 वाजलेले आहेत. आणि जर तुम्हाला सांगितलं तर मी मेडिकलमध्ये जाणार आहे, पण मेडिकलमध्ये जाणंच झालं नाही. घरी काम होतं, आजोबांना जेवायला पण द्यायचं होतं. दीदी काहीतरी 12च्या ह्याच्यात बाहेर गेली. आणि आता खूप कंटाळा आलेला आहे. मान पण दुखती, मान का दुखती काय ती का रात्री झोपेत ती अवघडली वाटतं. आता मम्मी हेच होईल. मम्मी आली की चांगली मान मोडून देते. आणि आता तर झोपता येणार नाही, कारण की 4 वाजता मला मंदिरात जायचंय. आमच्या मंदिरात जायचंय, जवळच आहे. तर धायरीच्या भैरवनाथ मंदिरातला आज जन्मोत्सव आहे. तर आज कालाष्टमी आहे. दरवर्षी कालाष्टमीला इथं जन्मोत्सव असतो. खूप छान असतं, महाप्रसाद, परत खूप छान भजन कीर्तन, खूप छान असतं. तर मला आमचं मंदिर नक्की दाखवण, भैरवनाथ मंदिर. खूप म्हणजे खूप छान डेकोरेशन केलं असेल तिथं पण. धारेश्वर मंदिर सारखंच इथं पण डेकोरेशन केलं जातं. तर बघू, पण रात्रीचा नाही जाणार मी, दुपारी जाऊन येईन. गर्दी कमी असती, नाही तर खूप म्हणजे खूप गर्दी असते सकाळी आणि संध्याकाळी तर खूप म्हणजे खूप गर्दी असते महाप्रसादाला. म्हणून मी आता दुपारीच जाऊन पाया पडून येणार आहे. आता 4 वाजलेले आहेत दुपारचे. आणि मी आता चाललोय मंदिरात, गर्दी नाही वाटतं. मग लवकरात लवकर पाय पडून येतो, कारण की दुसरे कामं पण आहेत. ब्लॉग पण अपलोड करायचा आहे कालचा तर इतकं इंटरेस्टिंग झालं आहे ब्लॉग. नक्की बघा कालचा ब्लॉग पण, जर बघितला नसेल तर आता पाया पडून लवकरात लवकर येतो.
मंदिरातून जाऊन आलेलो आहे. सकाळची एवढी मजा नाही येत, पण रात्रीची खूप भारी लाइटिंग केलेली असती. रात्री जरा कामी म्हणून जाता येणार नाही, म्हणून मी आत्ता जाऊन आलो. सकाळी सकाळी जायचं होतं, पण जाऊ दे, पुढच्या वेळेस पण आहेत छान अजून ओकेशन आहेत, तेव्हा पण खूप छान लाइटिंग केलेली असते मंदिरात, तेव्हा बघू नक्की. आता रेडी झालेलं आहे, मला जायचं आहे आयशच्या घरी, म्हणजे आयशच्या काकीकडे जायचं आहे. त्यांनी पण न्यू कार घेतलेली आहे. Oh my god. त्यांच्या कारच्या पूजेला जायचं आहे. आय एम VIP सगळी बोलवतात मला. बात तो सही आहे. जायचंय, त्यांनी डिनरला पण बोलवलेलं आहे मला, म्हणून डिनर करून येणार आहे तिकडूनच. चला आता पटकीने जाऊन येतो. सगळं असं फास्टच आहे माझं काम, चांगलं वाटतं. आय एम प्राऊड ऑफ माय फास्टनेस. A few moments later. कशाला या What? आयश राणी माऊला हाय कर. Hello, friend. काय करतोयस तू? ए पकडा ह्यालाच पकडा. पडशील. शांत बस. अरे ते छोटे सहा मोठा आहे पाऊस. हे बघ, जर मागितले फटाके तर इकडून ते पिशव्या इकडं. कुठं जाणार? नाही एवढं काही नाही. ए त्याला फुल बाजा दे रे एक. आयश ए फुलबाजा आहे. मी म्हणते अगरबत्ती घेऊन का फिरतोय हा कधीचा? नाही भेटणार. नाही मिळणार. आयश जास्त नाही करायचं येड्यागत. खाऊ आणलेलं देणार नाही मी. मग का सांगू? तू येड्यागत करतोय. माझ्या हातातून पाऊस घेतला, मग मी आता तुझ्या हातातून मी माझा खाऊ घेणार. अरे कहना क्या चाहते हो? कळलं का तुला? कळलं का तरी मी खाऊ आणलाय म्हणून? नाही सांगणार. साईडला वा सगळे. घे वरती ते. काय दूध केलंय तुला सांग बरं मला. मोठे हे छान वाजत. हे घे आहेस तुला. चल जरा आयश चलिए. आयश तोंड बाजूला घे.
आयशला खाऊच भेटणार नाही आता. 5 मिनिटांनी आहे ना. हा आजचा कात्री नाही वाजवायची आयश. शपथ आयांशचे केस कापले गेले. मला केसच नाही कापलं. मला केसच नाही कापलं. आयंश आता व्हिडिओ मध्ये येणार. आयंशचे केस बघ कसे कापले गेले आहेत. मला केसच नाही कापायला. लाखो खोल पडल्यामध्ये बघ की आयुष्यात. आयुष काय रे आता. आयंश आता व्हिडिओ मध्ये येणार. साताऱ्यांना लय लागतं. आरो ह्या साईडला तुम्ही दोघांनी या साईडला येणार आहे. फक्त ते 1 2 3 4. मग आत्ताच आयशा करून आलेलो आहे आणि तिथंच डिनर करून आलो. गाडीचं सेलिब्रेशन पण झालं. जसं तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगितलं होतं तसंच मी करून आलेलो आहे. कारण की आय एम अ गुड बॉय. तर यांचं पण जेवण झालेलं आहे दिदीचं सगळ्यांचं. आणि दिदी घरातलं आवरती जरा. तर ह्याच पॉईंटवरती आजचा व्लॉग एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय.